ते 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणाहून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जी बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक ईडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आला होता 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मयताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ॲक्च्युली त्या केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्यात आपसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याचे आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. यामध्ये पुणे रूरल चे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. त्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर ते त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती परंतु त्याला ते मान्य नव्हता त्या मुलगीला, म्हणून त्यांनी ते हा जो दुसरा मुलगा आहे चेतन चौधरी त्याचे बरोबर मिळून हा कट रचला आणि त्या विशेष प्रयत्नासाठी तिकडे गेले होते. यामध्ये सर्वप्रथम ही जी माहिती आहे ती जी सिया गोयल आहे ती मुलगी त्यांनीही सर्वप्रथम ते आरडाओरडा केला त्यावेळी जे लोहगड किल्ल्याची सिक्युरिटी आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला की त्यांनीही सुद्धा स्वतःहून ह्या जे मयत केतन अग्रवाल आहे त्याची फॅमिलीला फोनवर इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी गेले
आणि पुढील प्रोसेस PM झाल्यानंतर बॉडी हँडओव्हर करण्यात आली आणि मग ED दाखल झाल्यानंतर जाब ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर त्याचे नातेवाईकाकडून काही गोष्टी ज्या मला समजल्या की जसा की मागचे काही दिवसामध्ये त्याचे काही भांडण सुरू होते. 1-2 इन्सिडेंट जे त्यांनी आम्हाला रिपोर्ट केले त्यातून सस्पिशियस वाटल्याने आम्ही आमचे गोपनीय यंत्रणामधून काही माहिती काढली आणि त्याच्याबरोबर जे तांत्रिक पुरावे होते काही ते तांत्रिक पुरावे आमचे समोर आले ज्यामध्ये आम्हाला जो थर्ड पर्सन ह्या गुन्ह्यात आहे ज्यांनी सिया गोयल बरोबर हे जे चेतन चौधरी आहे तो काही ठिकाणी आम्हाला दिसला त्याची प्रेझेन्स त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती लोहगड किल्ल्यावर म्हणून सविस्तर तपास करण्यात आला आणि ही गोष्टी आमच्या समोर आली. हे तिघे फॅमिलीज बिझनेस करताय मार्केट यार्डमध्ये. तिघे बिझनेस फॅमिलीज आहात. सिया गोयलचा सुद्धा स्वतःचा त्यांनी काही महिन्यापासून बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता आणि तो जो चेतन चौधरी आहे त्याची सुद्धा जे बिझनेस एस्टॅब्लिशमेंट आहे तो मार्केट यार्डमध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्याचा सुद्धा होलसेल आणि ते ड्रायफ्रूट स्पाइसेस वगैरेचं काम आहे. सिया गोयलचे सुद्धा फॅमिलीच्या त्या फील्डमध्येच काम आहे आणि नेमकी एका ठिकाणी बिझनेस करत असताना त्यांची आपसात ओळख होती आणि ती ओळख हळूहळू वाढून गेली. जवळपास 8-10 महिने 1 वर्षापासून ते एकामेकाचे जास्त ओळखी त्याची वाढून गेली होती. अधिक तपासाचा पार्ट आहे परंतु असं शक्य आहे की हा त्याची तिसरी विजिट होती लोहगड किल्ल्याला. मागच्या त्या मुलीने आणि तो जो केतन अग्रवाल आहे ते फियांसे आहे त्याच्या बरोबर ते तिसरे त्या लोहगड किल्ल्यावर गेली होती. अगोदर सुद्धा 2दा ती तिकडे जाऊन आलेली आहे. त्या ठिकाणी हे 18 तारखेची घटना आहे. 14 तारखेला सुद्धा ते त्या किल्ल्यावर गेले होते आणि त्यावेळी त्यांनी नेमका असे प्रकारचा कट जे होता त्याच्या डोक्यात व्हावा किंवा कसे ते अधिक तपासाचा विषय आहे. त्याबाबत आमचा तपास सध्या चालू आहे. मी सांगितलेलं आहे की त्यांनी हे आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी हे कट रचला होता. आता ज्यामध्ये आता शक्यतो दोघे त्या ठिकाणी प्रेझेंट होते. अधिक तपासामध्ये आकडे समोर येईल की एक्झॅक्टली ते मोडस ऑपरंडाई कसा वापरलेला आहे ते आपल्याला सांगण्यात येईल. तो अगोदर येऊन थांबलेला होता तिकडे. हे वर गेले मग त्याच्यानंतर तो वर गेला. त्याबाबत आता त्याचे जाब अजून झालेले नाहीये. त्याचे जाब झाल्यानंतर आपले समोर येईल की त्यांना कितपर्यंत या गोष्टीबाबत माहिती होती. बहुतेक माहिती असावी त्यांना. आता कितपर्यंत होती की ते दोघे मित्र होते हे तर त्यांना माहित होता की ते सोशल फ्रेंड म्हणून एकामेकाला भेटत होते त्या भागात. ते तर त्यांच्या समोर माहीतच होता त्यांना परंतु ते पर्सनली कितपर्यंत एकामेकाशी क्लोज होते ते जाब निष्पन्न होईल आपल्याला. हो त्यावेळी सिया आणि केतन अग्रवाल गेले होते. केतन अग्रवाल जो मयत आहे हा गुन्ह्यात ते आणि त्यांचे फॅन्सी सिया गोयल गेले होते. तेव्हा नाही. तेव्हा कदाचित काही गोष्टी त्यांच्या ठरलेल्या होत्या. हे त्यांनी ठरलेलाच होता. साधारण 18 तारखेला हे घटना घडली आहे. कदाचित 1 आठवड्या अगोदरपासून त्यांचा असा चालू होता किंवा त्याच्या अगोदर सुद्धा काही चर्चा झाली असेल तर त्याच्यात अधिक विचारपूस करून आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. पण कदाचित त्याचं म्हणणं आहे की हे जे लग्न होतं तो फिक्स झालेला होता त्यांना कदाचित ते करायचं नव्हता असं त्याचं म्हणणं आहे. सध्यापर्यंत जे आपल्या रेकॉर्डवर आलेलं आहे ते त्यांना त्या दिशेने आम्ही प्रश्न विचारले नाहीये. तेव्हापर्यंत त्याचे कमेंट करणे योग्य नाहीये. त्याला माहित होता की असे नावाचे व्यक्ती आहे. आता ते भेटले आहे की नाही नेमका पण माहित होता की आजच्या बहुतेक 5-7 जूनच्या आसपास पहिल्या आठवड्यात जूनचे बाली या ठिकाणी प्री वेडिंग शूट साठी जाणार होते. त्यासाठी ते पुण्यातून निघाले सुद्धा होते एकत्र
आणि परंतु मुंबईला जाऊन त्यांना असा कळाला की तो पासपोर्ट जे आहे केतन अग्रवालचा ते मिसिंग होता आणि अधिक तपासात आमच्या समोर आलेलं आहे की ती जे मुलगी आहे सिया गोयल त्यांनी स्वतःहून त्याचा पासपोर्ट काढून त्याला डिस्प्लेस केला होता ते पासपोर्ट म्हणून ते बालीला त्याच्याबरोबर जाण्याची त्याची काही इच्छा नव्हती आणि मग परत आल्यानंतर तिचा हिच्या सिया गोयलचा बर्थडे प्लॅन केला होता 19 तारखेला आणि दोघा फॅमिलीजने मिळून, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्याची जाण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी 18 तारखेला आग्रह धरून त्याला सोबत लोहगडला ट्रेकिंगसाठी घेऊन गेली. त्या ठिकाणी अगोदरही तो चेतन चौधरी तिकडे आला होता म्हणून काय घटनाला त्यांनी अंजाम दिलेला आहे. आता त्यामध्ये पुढील तपासामध्ये जर काय असा त्यांनी त्याचा जे नुकसान केला तसे कलम ऍड करण्यात येईल. इन्व्हेस्टिगेशन मध्ये आतापर्यंत जे सांगितलेल्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे क्रॉस चेक केल्या आहात म्हणूनच आपण आपल्याला अपडेटेड माहिती दिलेली आहे. घटनेच्या नंतर आता आमच्या तपासामध्ये ही गोष्टी त्यांना माहित होता की त्याचा पासपोर्ट जे आहे ते असा प्रकारे मिसप्लेस झाला होता, पण त्यासाठी कोणी आमच्याकडे कंप्लेंट केलेली नव्हती. आणि दुसरा ते ज्युरिस्डिक्शन इथे ते पुण्या सिटीमध्ये राहत होते, ते आमच्याकडे तशी काही कंप्लेंट जोपर्यंत ते लोहगड किल्ल्यावर गेले नाही तर काही आलेली नाही. ही घटना घडल्यानंतर ईडी दाखल आमच्याकडे झाल्यानंतर आम्ही अधिक तपास सुरू केलेला. कुटुंबियाला एवढा तर माहित होता की पासपोर्ट मिसिंग आहे, त्याचा बहुतेक संशय असू शकते किंवा आता पर्सनल रिलेशन्स मध्ये खूप काही गोष्टी असतात घरात, त्यावर कमेंट करणे योग्य नाहीये. मी लालच नाहीये, त्यावेळीची घटना आहे, जूनचे फर्स्ट आठवड्याची घटना आहे.